ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लॉकडाऊन 4 साठी केंद्र सरकारच्या नवीन नियमावलीची संपूर्ण देशाला प्रतीक्षा होती आणि आता काही महत्त्वाचे नियम हे समोर येत आहे। 21 मे पर्यंत मॉल, थिएटर, शाळा, कॉलेज बंदच राहणार आहेत। संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत कर्फ्यू लागू करण्याचे आदेश देखील लॉकडाऊन 4 मध्ये देण्यात आलेले आहेत। आताची सगळ्यात मोठी बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज आहे। लॉकडाऊन 4थ्यासाठी केंद्राची नियमावली जाहीर झाली आहे। 31 मे पर्यंत मॉल, थिएटर, शाळा ह्या बंद राहणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत कर्फ्यूचे आदेश असतील। 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे। लॉकडाऊन 4.0 साठी केंद्राची ही नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। लॉकडाऊन 4 मध्ये शाळा, कॉलेज बंदच राहणार आहेत। मेट्रो, रेल्वे आणि विमान सेवा सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय लॉकडाऊन 4.0 मध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ज्यामध्ये रेल्वे आणि विमान सेवा त्या सुरू होणार नाहीयेत। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती याबद्दल? लॉकडाऊनच्या 4थ्या टप्प्यातल्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या आता जाहीर झालेल्या आहेत आणि एक सगळ्यांना उत्सुकता होती की जर रेल्वेची नियंत्रित वाहतूक सुरू झालेली आहे तर फ्लाईटचं नेमकं काय होणार। पण याच्यामध्ये हे स्पष्ट दिसतंय की संपूर्ण फ्लाईट ज्या आहेत त्या तुर्तास तरी बंद राहणार आहेत। अगदीच काही स्पेशल परवानगी असेल स्पेशल एम्प्लॉईजसाठी गव्हर्नमेंटच्या, तर त्याच लोकांसाठी फ्लाईट ज्या आहेत त्या ऑपरेट केल्या जातील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशामध्ये मेट्रो रेलची सेवा जी आहे ती सुद्धा पूर्णपणे बंद राहणार आहे। शाळा, कॉलेजेस बंद राहणार आहेत। ऑनलाईन पद्धतीने जे क्लासेस चालू आहेत तेच केवळ चालू राहतील। हॉटेल आणि रेस्टॉरंट ते सुद्धा बंद राहणार आहेत। सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम हे सुद्धा जे पहिल्या लॉकडाऊन मध्ये आदेश होते तशाच पद्धतीने हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बंद राहणार आहेत। त्याच्यामध्ये एक असं म्हटलंय की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम्स ओपन होतील, मात्र त्याच्यामध्ये कोणी दर्शक किंवा प्रेक्षक जे आहेत ते मात्र नसतील। सगळ्यात महत्त्वाचं, धार्मिक आणि राजकीय आयोजनाच्या कार्यक्रमांवरती सुद्धा पूर्णपणे बंदी असणार आहे। धार्मिक स्थळं, मंदिर, मशीद, चर्ची हे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा बंद राहतील। अजून एक गोष्ट ज्याच्यामध्ये सवलत दिलेली आहे ती एवढी आहे की कंटेनमेंट जे झोन आहेत ते सोडले तर बाकी झोन मध्ये जाण्यासाठी म्हणजे विशेषतः आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी सरकारनं यावेळी परवानगी दिलेली आहे। मात्र त्यासाठी दोनही राज्यांची एकमेकांसोबतची परवानगी जी आहे ती आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगानं केवळ परवानगी जी आहे ती याच्यासाठी दिली जाईल। त्याच्यामुळं आपल्याला हे दिसतंय की काही गोष्टींमध्ये सवलत दिलेली आहे। सरकारी कार्यालय जे आहेत ती सुद्धा ओपन करायला यावेळी परवानगी दिलेली आहे आणि या सरकारी ऑफिस मधले जे कॅन्टीन्स आहेत ते सुद्धा ओपन राहतील असं या नोटिफिकेशन मध्ये म्हटलेलं आहे। प्रशांत, आपण झोन जर बघितले तर वेगवेगळे झोन्स आहेत, 3 किंवा 5 झोन आहेत एकूण। तर झोन वाईज नियमांमध्ये काहीशी शिथिलता बघायला मिळणार आहेत का? त्या संदर्भात कुठली माहिती आली आहे तुमच्यापर्यंत? खरं तर रेड झोन किंवा कंटेनमेंट झोन आहेत त्याच्यावरती जास्त फोकस मागच्या वेळेप्रमाणे पण असणार आहे। पण अजून इतर झोन मध्ये काही विशेष सवलती याच्या आधीप्रमाणे दिलेल्या आहेत का हे लक्षात आलेलं नाहीये। पण नक्कीच म्हणजे रेड आणि ऑरेंज झोन जे आहेत त्या ठिकाणी पहिल्यापेक्षा जास्त काळजी जी आहे ती जास्त घेण्यात आलेली आहे आणि या दोनही ठिकाणी म्हणजे विशेषतः रेड झोन मध्ये जे कंटेनमेंट आहेत त्या ठिकाणी बफर झोन केले जावेत आणि हे बफर झोन तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केले जावेत। कंटेनमेंट झोन जे आहेत त्या ठिकाणी केवळ जीवनावश्यक वस्तूंची सेवा जी आहे ती उपलब्ध व्हावी। मेडिकल इमर्जन्सी आणि इतर गोष्टी सोडल्या तर लोकांची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद असावी। कंटेनमेंट झोन मध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं जावं, ज्याच्यासाठी सरकार वारंवार सांगते की आरोग्य सेतू सारख्या ऍपचा वापर झाला पाहिजे आणि घरोघर जाऊन अगदी सर्व्हिलन्स केलं जावं, ज्याच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांच्यावरती निगराणी ठेवली जाईल असं सरकारचं म्हणणं आहे। याच्याशिवाय जो मागच्या नोटिफिकेशन मध्ये आदेश होता की रात्री 7 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत लोकांच्या मुवमेंटवरती पूर्णपणे बंदी, तर ती या झोन मध्ये सुद्धा कायम राहिलेली आहे। बरोबर प्रशांत, तुम्ही सोबत राहाच, पण 4थ्या लॉकडाऊनची नियमावली नेमकी कशी आहे, त्या संदर्भात कोणते नियम असणार आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मेट्रो, रेल्वे, विमान सेवा, कॉलेज आणि शाळा बंद राहणार आहेत। सिनेमागृह, शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुद्धा बंद राहतील। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम प्रेक्षकांशिवाय खुले राहणार आहेत। धार्मिक स्थळं बंदच राहणार आहेत। धार्मिक कार्यक्रमांवर सुद्धा 31 मे पर्यंत बंदी असेल। राजकीय कार्यक्रमांवर देखील बंधनं कायम ठेवण्यात आली आहेत।
आपण पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत कर्फ्यू कायम असेल, पण दिवसभरात मग लॉकडाऊनचं स्वरूप कसं असू शकतं? साहजिक आहे की काही ज्या दुकानांना किंवा ज्या गोष्टींना सवलती देण्यात आलेल्या होत्या त्या या काळामध्ये ओपन असतील. काही ठिकाणी जे सरकारी संस्था आहेत त्यांना झोन वाईज परवानगी दिलेली आहे. विशेषतः सरकारचं या टप्प्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं आहे की सरकारी कार्यालये जी आहेत ती विशेषतः ओपन राहावीत, कारण सरकारी संस्था जी आहे ती पूर्णपणे कामाला लागलेली आहे. आता हे चित्र येणं जे आहे ते आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं कदाचित हा आदेश जो आहे तो असावा. कारण याच्या आधी जर आपण पाहिलं तर रेड झोन मध्ये सुद्धा काही विशेष टक्केवारी ठरवण्यात आलेली होती आणि तितक्याच टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती त्या कार्यालयामध्ये असावी असं मागच्या नोटिफिकेशनमध्ये होतं. याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं जर आपण आंतरराज्यीय बस वाहतूक किंवा इतर वाहतुकीच्या दृष्टीनं मुद्दा जर बघितला तर कंटेनमेंट सोडून इतर झोनमध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी राज्यांनी एकत्रितपणे त्याच्यावरती सहमती करायची आहे आणि त्याच्यानंतर ते जाऊ शकणार आहेत. आणि साहजिक आहे की जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातले अधिकार जे आहेत ते खूप असतील, ज्या ठिकाणी बफर झोन निश्चित करायचे आहेत त्या ठिकाणी. प्रशांत, आपण बघितलं की तिसऱ्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा काही प्रमाणात रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती आणि चौथ्या लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात ही सुरू राहण्याची शक्यता आहे. पण विमान सेवा सुद्धा सुरू करण्याची मागणी काही राज्यांनी पंतप्रधानांकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केली होती. त्या मागणी संदर्भात काही विचार होताना दिसतोय? खरं तर रेल्वेची जेव्हा सेवा सुरू झाली, म्हणजे आता सुद्धा रेल्वेच्या जवळपास 15 मार्गावरच्या 30 गाड्या रोज नियंत्रित पद्धतीने सुरू आहेत. जरी रेल्वेनं 30 जून पर्यंत आपली इतर ऍडव्हान्स बुकिंग जे आहे ते रद्द केलेलं असलं तरी किमान प्रायोगिक तत्वावरती तरी ही वाहतूक सुरू आहे. आणि जेव्हा ही वाहतूक सुरू झाली तेव्हा अनेकांना असं वाटलं की कदाचित विमान वाहतुकी संदर्भात सुद्धा असा काही निर्णय होईल. स्वतः देशाचे हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सुद्धा एका मुलाखतीमध्ये हे म्हटलेलं होतं की विमान वाहतूक काही नियंत्रित पद्धतीनं सुरळीत करण्याचा आमचा विचार आहे. पण सौरभ, कदाचित याच्यातली मुख्य अडचण ही असावी की आपले जे मेट्रो सिटीज आहेत त्याच मुळामध्ये या कोरोनाच्या प्रभावाखाली आहेत. मुंबई असेल, दिल्ली, कोलकाता, चेन्नई या सगळ्या मेट्रो सिटीजमध्ये कोरोनाचं जाळं जे आहे ते जास्त गडद आणि घट्ट आहे आणि कदाचित त्याचमुळे विमान वाहतुकी संदर्भातला निर्णय जो आहे तो सरकार आता या क्षणाला घ्यायला धजावत नाहीये. पण बरोबर आहे की राज्यांची जेव्हा मुख्यमंत्र्यांसोबत सगळ्या पंतप्रधानांची बैठक झालेली होती तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या काही सजेशन्स होत्या, ज्याच्यामध्ये ही पण एक सजेशन्स होती. ठीक आहे प्रशांत, तुम्ही सोबत राहा. चौथ्या लॉकडाऊन संदर्भात जी नवी नियमावली जाहीर झाली आहे त्या संदर्भातले आणखी काही नियम आपण बघूयात. रेड झोन आणि कंटेनमेंट झोन वगळता 2 राज्य एकमेकांच्या सहमतीनं बसेस सुरू करू शकतात. केंद्राची नियमावली डोळ्यासमोर ठेवूनच कुठला जिल्हा कुठल्या झोनमध्ये हे राज्यानं ठरवावं. सरकारी कार्यालय सुरू राहणार, कार्यालयांचं कॅन्टीन सुद्धा सुरू होणार आहे. संध्याकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू राहणार आहे आणि अत्यावश्यक सेवांना मुभा असेल. आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी प्रशांत कदम यांच्याकडे जाऊयात. प्रशांत, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत कर्फ्यू नसेल. यावेळेत काही खासगी आणि सरकारी कार्यालय सुरू राहण्याची शक्यता आहे. पण यावेळी कार्यालय सुरू असताना किती टक्के कर्मचाऱ्यांना घेऊन ही कार्यालय सुरू ठेवायची या संदर्भात काही दिशानिर्देश केंद्रांनी दिले आहेत का? तसे डिटेल दिशानिर्देश अद्यापही आपल्या हाती आलेले नाहीयेत. कदाचित या संदर्भातले अधिकार जे आहेत ते राज्यांना सुद्धा दिलेले असू शकतात. कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वेळी आपण ही प्रोसेस बघतोय की केंद्राकडून गाईडलाईन्स येतात, त्याच्यानंतर राज्य सुद्धा काही बाबतीमध्ये आपले निर्णय जाहीर करतात. त्यामुळं सरकारी कार्यालय सुरू व्हावीत हा केंद्राचा जरी विचार असला तरी राज्य सरकार त्याच्या बाबतीत नेमका काय निर्णय घेत आहेत आणि कुठल्या झोनमध्ये किती टक्के अलाउड करतायत हे पाहणं महत्वाचं असेल. त्यामुळं कदाचित याच्यानंतर परत राज्याच्या गाईडलाईन्स नंतरच हे चित्र जे आहे ते स्पष्ट होऊ शकेल. प्रशांत, अजून एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मजुरांचा. आपण बघतोय की राज्यभरातून देशभरातून लाखो मजूर जे आहेत ते उत्तर प्रदेशकडे रवाना होत आहेत, पण त्यांना सीमेवर थांबवण्यात येत आहे. आणि आता बसेस संदर्भात सुद्धा निर्णय झालाय की राज्यांनी परस्पर सहमतीने बसेस सुरू कराव्या. मग या मजुरांचं नेमकं काय होणार आहे? कारण लाखोंच्या संख्येने ते जात आहेत आणि राज्यात सुद्धा असं होत आहे की मुंबई पुण्यावरून जे नागरिक येत आहेत स्थानिक, त्यांना तुम्ही शहरात येऊ देऊ नका अशी मागणी सुद्धा विविध गावांमधून पुढे येते. त्या संदर्भात काही विचार केलाय केंद्राने? खरं तर केंद्र सरकारकडून 11 मेलाच या संदर्भात नोटिफिकेशन जे आहे ते राज्यांना गेलेलं होतं.
खूप उशीर झाला खरं तर सगळ्या व्यवस्थेकडून हे मान्य करण्याची वेळ आलेली आहे, कारण 50 दिवसांपासून हा लॉकडाऊन सुरू आहे आणि अगदी कालपर्यंत हे मजूर जे आहेत ते आपल्याला रस्त्यावरती अशा पद्धतीनं चालताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये तर काल एका दिवसामध्ये अस्वस्थ करणाऱ्या अपघातांची मालिका आपल्याला पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये जवळपास 30 मजुरांनी काल एका दिवसामध्ये आपले प्राण गमावले. केंद्र सरकारनं हे सांगितलेलं आहे की कुठल्याही राज्यानं हे मजूर रेल्वे ट्रॅकवरती, रस्त्यावरती किंवा कुठल्याही अन्य माध्यमानं चालताना जे आहेत ते दिसले नाहीत पाहिजेत, याची काळजी घेतली पाहिजे. जर अशा पद्धतीने मजूर आढळले तर त्यांना तातडीनं शेल्टर होममध्ये दाखल करावं, त्यांच्या पुढच्या वाहतुकीची सोय होईपर्यंत त्यांना तिथंच ठेवण्यात यावं. मात्र इतक्या मोठ्या संख्येने हे मजूर बाहेर पडतात की कदाचित त्याच्यामुळे हे इम्प्लिमेंटेशनच्या लेवलला अजूनही बरोबर. होताना आपल्याला दिसत नाहीये. आणि त्यातही दुसरी एक त्याच्यामध्ये अडचण अशी आहे की काही गोष्टी आता आपण सुरू करायला निघालेलो आहोत. चौथ्या टप्प्यातल्या लॉकडाऊनमध्ये आपल्याला काही ठिकाणी रोजगारासाठी सुद्धा या मजुरांची आवश्यकता आहे. मात्र नेमके त्याच वेळी ते आपल्या गावी जे आहेत ते परतताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळं हे लेबर हे परत कसं आणायचं, परत ते कसं उपलब्ध करून द्यायचं, हा सुद्धा एक प्रश्न आहे. विशेषतः कर्नाटकमध्ये आपण जर पाहिलं असेल तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अगदी 10 दिवसांपूर्वीच हे केलेलं होतं की त्यांच्या राज्यातून एकही रेल्वे जी आहे ती जाऊ द्यायची नाही, कारण कन्स्ट्रक्शनच्या कामांसाठी त्यांना लेबर हवं होतं. मात्र नंतर हा निर्णय त्यांना फिरवावा लागला, कारण अशा पद्धतीने मजुरांना रोखणं जे आहे ते अन्यायकारी ठरलं. प्रशांत, तुम्ही उल्लेख केला आणि त्या नियमावली मध्ये सुद्धा उल्लेख आहे की मेट्रो, विमान वाहतूक आणि त्याचबरोबर रेल्वे सेवा देखील बंद असणार आहेत. पण ज्या 14 ट्रेन प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आल्या होत्या त्या यापुढे सुद्धा म्हणजे चौथ्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा सुरू असतील? परत प्रश्न पुन्हा विचारशील? प्रशांत, रेल्वे वाहतूक, विमान वाहतूक आणि मेट्रो वाहतूक पूर्णपणे बंद असेल असं नियमावलीत स्पष्टपणे नमूद केलंय. पण काही दिवसांपूर्वी प्रायोगिक तत्वावर ज्या ट्रेन सुरू केल्या होत्या त्या ट्रेन चौथ्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा सुरू असतील का? नक्कीच, कारण रेल्वेनं हा निर्णय घेतलेला आहे आणि जेव्हा तिसऱ्या टप्प्यातल्या लॉकडाऊनमध्ये काही नियमांच्या नियम अटी शर्ती होत्या तेव्हा रेल्वेनं हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे असं होणार नाही की त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये लगेच अचानक बंद होतील, कारण हा प्रायोगिक तत्वावरचा निर्णय आहे आणि तो अपवाद म्हणून अशा पद्धतीनं घेण्यात आलेला होता. त्यामुळं जरी मेट्रो आणि इतर गोष्टी बंद असल्या रेल्वेच्या, तरी ही प्रायोगिक तत्वावरची वाहतूक जी आहे ती मात्र पुढे चालू राहणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की याच्या संदर्भातलं बुकिंग सुद्धा ऑलरेडी रेल्वेने घेतलेलं आहे. म्हणजे जेव्हापासून या प्रायोगिक ट्रेन सुरू आहेत तेव्हापासून एक आठवडा पुढचं बुकिंग जे आहे ते रेल्वेने चालू केलेलं आहे. म्हणजे जर आपण आजचं उदाहरण घेतलं तर कदाचित 24 तारखेपर्यंत, म्हणजे आज 17 मे आहे, 24 तारखेपर्यंत बुकिंग जे आहे ते ऑलरेडी रेल्वेसाठी लोकांनी घेतलेलं आहे. ओके प्रशांत, अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे झोन संदर्भातला. यापूर्वी रेड ग्रीन झोन कसा ठरवायचा याचे निकष जे होते ते केंद्र सरकार ठरवायचं, पण आता केंद्राने ते अधिकार राज्याला दिलेले आहेत. त्यामुळे राज्य आता झोन ठरवण्याचे निकष बदलू शकतं, ती मुभा राज्यांना आहे. याच्या संदर्भात खरं तर अजून डिटेल्स आपल्या हाती आलेले नाहीत, पण मागच्या नोटिफिकेशन मध्ये सरकारनं, केंद्रानं हे आवर्जून म्हटलेलं होतं की एखाद्या झोनमध्ये एखादा जिल्हा ऍड केला जाऊ शकतो, मात्र तो काढला जाऊ शकत नाहीये. तशाच पद्धतीची अट आता याही वेळी आहे का हे पाहावं लागेल. कारण विशेषतः रेड झोन बद्दल केंद्राचं म्हणणं हे होतं की रेड झोन आणि जे कंटेनमेंट झोन आहेत, कंटेनमेंट झोन तर स्थानिक पातळीवरती ठरतात, पण रेड झोन जे आहेत ते केंद्रीय पथकं आणि केंद्रीय आरोग्य यंत्रणा ज्या ठरवत आहेत त्यानुसार ते होतील. याच्याबद्दल प्रशांत, मी तुम्हाला थोडं थांबवतो. काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण आता आपल्यासोबत आहेत. अशोक चव्हाणजी, लॉकडाऊन 4 ची घोषणा झाली होती, पण आता नवी नियमावली देखील जाहीर झालेली आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया आणि तुमच्यापर्यंत नेमकी काय माहिती आली केंद्र सरकारकडून? नाही, लॉकडाऊन 4 मध्ये आता थोडेसे बदल जे दिसत आहेत ते स्वागतार्ह आहे आणि बरेचसे निर्णय त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवले. ऑरेंज झोन, ग्रीन झोन, रेड झोनच्या बाबतीमध्ये. बरोबर. मला वाटतं इकॉनॉमी सुरू झाली पाहिजे. आपल्याला कोरोना नेमका केव्हा संपेल हे कोणीच निश्चितपणे सांगू शकत नाही जगाच्या पाठीवर. त्यामुळे कोरोना आहे त्या परिस्थितीमुळे नियंत्रणात आणणं आणि त्याकरता लागणारं जे काही क्वारंटाईन करणं किंबहुना मास्क घालणं, सॅनिटाईज करणं, हे सगळे जे प्रतिबंधक उपाय आहेत ते अवलंबन करून इकॉनॉमी सुरू झाली पाहिजे. इंडस्ट्री, व्यापार हा सुरू झाला पाहिजे. लोकांच्या हातात पैसे आले पाहिजेत, नोकऱ्या सुरू झाल्या पाहिजेत. अशा उदात्त हेतूने जो काही निर्णय घेतला आहे तो खरंच स्वागतार्ह आहे. अर्थात त्याच्यावर सातत्याने नियंत्रण, मॉनिटरिंग ठेवावं लागेल आणि परिस्थिती जर इम्प्रूव्ह होत गेली तर निश्चितच हळूहळू अजून शिथिलता त्याच्यामध्ये आणता येईल. त्यामुळे
जो काही निर्णय झालेला आहे, केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचना ज्या काही दिलेल्या आहेत त्या मला वाटतं की स्वागतार्ह आहेत आणि त्या पद्धतीने प्रत्येक राज्य आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर स्थानिक परिस्थिती अनुसार त्याचं काय इम्प्लिमेंट करायचं आहे त्याचा निर्णय घेतला पाहिजे. बरोबर, पण झोन ठरवण्याचे पूर्ण अधिकार आता केंद्राने राज्याला दिलेले आहेत, तर झोन नेमके कसे ठरवायचे या संदर्भात कुठले निकष आता नव्याने ठरवण्यात येणार आहेत राज्य सरकारकडून? असं आहे की एखादा क्षेत्र हे पूर्णपणे बाधित आहे का एखाद्या व्यक्तीमुळे पूर्ण एरिया सील करणं याच्यामध्ये खूप म्हणजे विषय मोठा आहे तो. त्यामुळे आपण एखादा पाहतो की एखादा पेशंट किंवा एखादा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये असा आढळतो, परंतु बऱ्याचशा वेळेस निर्णय असा होतो की पूर्ण क्षेत्रच तो एरियाच पूर्णपणे 3 किलोमीटर 4 किलोमीटर हा पूर्णपणे बंद केला जातो. मला वाटतं प्रॅक्टिकल भूमिका याच्यात घ्यावी लागेल आणि जे क्षेत्र मर्यादित असेल त्याच्यापुरतीच हा विषय आता तो स्थानिक पातळीवरच तो निर्णय घेणं उचित ठरेल. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे आणि त्यामुळे हे निर्णय घेत असताना त्याची व्याप्ती काय हे लक्षात घेऊन मर्यादित स्वरूपात लॉकडाऊन जर करता आलं तर विनाकारण जे काही आपण आज करतोय, मी विनाकारणही म्हणणार नाही, पण अतिदक्षता आपण जी घेतोय त्यात थोडासा काळजीपूर्वक निर्णय आपल्याला घ्यावा लागेल, जेणेकरून ज्या भागात काही शक्यता नाहीये तिथे तो एरिया कंटेनमेंट झोन मध्ये येणं हे निश्चितच अपेक्षित नाहीये, परंतु हे स्थानिक परिस्थिती अवलंबून राहणार आहे. ठीक आहे, धन्यवाद अशोक चव्हाण, तुम्ही एबीपी माझाला बोललात आणि सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. पण बघतोय चौथ्या लॉकडाऊन संदर्भातली नियमावली जाहीर करण्यात आली. यापूर्वी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली होती, पण त्या संदर्भातली नियमावली कशी राहणार याची उत्सुकता होती आणि ती नियमावली आता जाहीर झाली आहे. याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आता आपल्यासोबत आहेत. सर, तुम्ही बघितलं चौथ्या लॉकडाऊन साठीची नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे, केंद्र सरकारकडून काय माहिती आली आहे तुमच्यापर्यंत? मला जी तुम्हाला मिळाली तीच माहिती मला मिळालेली आहे. केंद्र सरकारनं लॉकडाऊन 4.0 हे 31 मे पर्यंत वाढवलेलं आपण काल ऐकलं. आज त्याची नियमावली आलेली आहे, त्यामध्ये फार काही बदल नाही. ते एकच फक्त की क्रीडांगणं आणि स्टेडिया हे खुले करायला परवानगी दिली आहे, पण त्यामध्ये प्रेक्षक नसतील. त्यामुळं जी IPL वगैरे क्रिकेटची जी मागणी होती की आम्हाला आमचे मॅचेस वगैरे करू द्या, कारण त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची खूप मागणी असते आणि बरंच काय काय त्यामध्ये प्रकार असतात, म्हणून स्टेडियमची मागणी सरकारनं मान्य केलेली आहे. त्याचबरोबर रेड झोन आणि ऑरेंज झोन हा जिल्हाधिकारी ठरवणार आहेत आणि रेड झोन सोडून ग्रीन आणि ऑरेंज झोन पासून एका झोन पासून दुसऱ्या ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये दुसऱ्या राज्यातल्या जर एकमेकांनी परवानगी दिली जाणाऱ्यांनी आणि स्वीकारणाऱ्यांनी तर मग तिथे वाहतूक सुरू होऊ शकते. अशा प्रकारच्या कल्पना आहेत. म्हणजे हे त्या व्यावहारिक कल्पना आहेत. फक्त आता परवानगी देणं घेणं आणि त्यामध्ये लोकांचे होणारे हाल हा व्यावहारिक प्रश्न आहे. कारण आज बऱ्याच ठिकाणी खूप लोक आहेत ज्यांना इंटरनेटवर कसा अर्ज भरायचा वगैरे त्यामध्ये अडचणी येत आहेत. तिथं चांगलं नेटवर्क नसेल तर त्यांना लाईन मिळत नाही किंवा सिग्नल मिळत नाही आणि मग एकदा अप्लाय केलं की मग दोन्ही कलेक्टरना अप्लाय करायचं. मला वाटतं की आता सर्वात पहिल्यांदा आपली जी प्राथमिकता असली पाहिजे ती क्वारंटाईनचे नियम पाळून, आता क्वारंटाईनचं महत्व सगळ्यांना कळालेलं आहे आणि बहुतेक सगळे क्वारंटाईन स्वीकारायला तयार आहेत. तर हे क्वारंटाईनच्या अटी मान्य करून लोकांना आपल्या घरी जाऊ दिलं पाहिजे आणि मला वाटतं कुठेही पैशाची घासाघीस करणं योग्य नाही आहे. ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणूनच मी पैसे खर्च करावे लागतील म्हणून जी पहिल्यापासून मागणी करत आलेलं आहे आणि ती मोदींनी जेव्हा 20 लाख कोटीची गोष्ट मान्य केली तेव्हा आनंद झाला की मी नेहमी 10% GDPचे खर्च करावे लागतील, 21 लाख कोटी खर्च करावे लागतील असं महिन्याभरापासून बोलतोय. त्यामुळे 20 लाख कोटी आता खरं म्हणजे 21 लाख झालेले आहेत. आज निर्मला सीतारामनची ब्रेकअप दिलेला आहे, जे खर्चाचे आकडे दिलेले आहेत ते जवळजवळ 21 लाख कोटीपर्यंत जातात. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की त्यामध्ये रोख काही खर्च करत नाही, ते फक्त आश्वासन आहेत आणि त्यामध्ये तुम्ही कर्ज काढा म्हटलेलं आहे. अमेरिकेमध्ये जो शब्दप्रयोग आहे लेंडिंग आणि स्पेंडिंग, म्हणजे बँक ही लेंड करते, कर्ज देते
आणि सरकार हे बजेटमधनं खर्च करतं, स्पेंड करतं. तर हे स्पेंडिंग आहे का लेंडिंग आहे हे विश्लेषण आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. आणि फारच निराशाजनक चित्र तिथं उठतंय. त्यामध्ये मग जे लोक आता मायग्रंट वर्कर्स, प्रवासी मजूर जे रस्त्यावर फिरतायत, त्यांचे हाल होत आहेत, अपघात होत आहेत, रेल्वेमध्ये माणसं बनतायत आणि दंगा झालाय, लाठीचार्ज करावा लागतो, हे जे सगळं हे टाळता आलं असतं. आणि मला वाटतं की आता जसं मोठं मोठं स्टेडियम उघडलंय तसं त्या मोठ्या मोठ्या स्टेडियममध्ये किंवा क्रीडांगणामध्ये एक मोठे तंबू टाकून जिथं क्वारंटाईनची सोय करता आली असती. त्या ठिकाणी स्वच्छतागृह देखील असतात. आणि मला वाटतं युपी, बिहार, बंगाल या मोठ्या राज्यामध्ये त्यांच्या राज्यात परत येणारे प्रवासी मजूर आहेत, त्यांना क्वारंटाईन करण्याकरता जर आपण मारामारी करणार असू तर ते काही योग्य नाहीये. बरोबर. आता त्यामध्ये एक व्यापक प्रश्न निर्माण होतो. या राज्यांनी आपल्या स्वतःच्या राज्यामध्ये रोजगार निर्माण करण्यामध्ये जी असमर्थता त्यांनी दर्शवलेली आहे किंवा आतापर्यंत त्यांना जे अपयश आलेलं आहे ते फार बोलकं आहे. आणि पुढच्या काळामध्ये हे जे बिमारू राज्य ज्याला म्हणतात, जे मागासलेले राज्य आहेत, तर त्यांचे कशी लवकर प्रगती होईल आपल्या सर्वांना पाहावं लागेल. बरोबर. कारण जसं महाराष्ट्रामध्ये आपला विदर्भ, मराठवाडा मागासलेला आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात की आज सगळे विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये लोक इंजिनियर होतात, हुशार मुलं असतात, ते सगळे पुण्याला कामं करता येतात. आणि हे काही कुठल्याही राज्याकरता किंवा कुठल्याही देशाकरता न परवडणार आहे. आणि त्यामुळं राज्याचा आणि देशाचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे आपल्याला पुढे बघावं लागेल. बरोबर. आधी जान आहे तो जहान आहे आपण असं म्हणत होतो, पण आता जान आणि जहान दोन्हीची चिंता आपल्याला करावी लागणार आहे, कारण कोरोनामुळे जी परिस्थिती उद्भवते ती सुद्धा काहींसाठी जीवघेणी ठरते आहे. धन्यवाद सर, तुम्ही एबीपी माझाशी बोललात त्याबद्दल. चौथ्या लॉकडाऊन संदर्भातली नियमावली जाहीर झालेली. आपण पुन्हा एकदा एक नजर टाकूयात चौथ्या लॉकडाऊन मधल्या नियमांवर. मेट्रो, रेल्वे, विमानसेवा, कॉलेज आणि शाळा बंद राहणार आहेत. सार्वजनिक वाहतूक बंद असेल बस सोडून. सिनेमागृह, शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट देखील बंद राहणार आहेत. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम प्रेक्षकांशिवाय खुले राहणार आहेत. धार्मिक स्थळं बंदच राहणार आहेत. त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांवर सुद्धा चौथ्या लॉकडाऊन दरम्यान बंदी असेल. राजकीय कार्यक्रमांवर बंधनं कायम ठेवण्यात आली आहेत. तर रेड झोन आणि कंटेनमेंट झोन वगळता 2 राज्य एकमेकांच्या सहमतीनं बसेस सुरू करू शकतात. केंद्राची नियमावली डोळ्यासमोर ठेवूनच कुठला जिल्हा कुठल्या झोनमध्ये हे राज्यानं ठरवायचं आहे. त्या संदर्भातले अधिकार केंद्रानं राज्याला दिले आहेत. सरकारी कार्यालय सुरू राहणार आहेत. कार्यालयांचं कॅन्टीन सुद्धा सुरू होणार आहे. संध्याकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कर्फ्यू राहणार आहे. अत्यावश्यक सेवांना या काळात मुभा असेल.